गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शिकलेली ती गुड मॉर्निंग म्हणून शिकवत नाही का मस्त. गुड मॉर्निंग. सकाळचे 4:30 वाजले आणि सकाळी 4:30 वाजता जनावरचा अंजू जेवत आहे आणि अंजू जेवत असल्यामुळं थोडासा इथं वाट बघायची वेळ आलेली आहे. सकाळी 4:30 वाजता आम्ही विट्यावरून सांगली जिल्ह्यातील विटा या गावावरून लातूरसाठी निघालो. आता बघू किती वेळ लागतोय. रस्त्यामध्ये अजून जनावर काय म्हणजे अंजू खायला काय मागणार आहे आणि त्याच्यानुसार मग आम्हाला वेळ लागेल. तर आमच्या सोबत आजी पण येणार आहेत. प्रो आजी झपुक फॅन ऑफ शेळके डॉक्टर. तर बघू आता ऑन द वे काय होते ते आम्ही तुम्हाला सगळं सांगू. नको राहू दे, रडते पुन्हा. राहू द्या उघडते. चला येऊ का. नमस्कार पुन्हा एकदा. तर आता विट्याहून निघून जवळपास आम्हाला 2.5 तास झालेत. आम्ही 4:30 वाजता तिथून निघालो होतो. आता जवळपास 6:55 झालेले आहेत. सोलापूरच्या अगदी जवळ येऊन पोहोचलोय. आता तिथून सोलापूरवरून जवळपास आणखी 2 तास लागतील लातूरला जायला. बघू आता आणखी किती वेळ लागतोय. आमचं टार्गेट आहे 10 वाजताच, सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचायचं. किती वाजता पोहोचतोय ते बघू आणि तुम्हाला पण नक्कीच दाखवू. आता पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवल्यासारखा आता सूर्य उगवणार आहे. उगवलेला सूर्य सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि उगवलेला सूर्य बघताना माझ्या बायकोला पण खूप आनंद होईल अशी अपेक्षा करतो. कारण उगवता सूर्य कदाचित क्वचित कधी तर बघण्याचा तिचा योग येतो आणि तिला उगवता सूर्य म्हणजे आश्चर्याची बाब आहे. बघू आता काय होतंय. चलो स्टे कंटिन्यू. पण सूर्य किती भारी दिसला. जबरदस्त. मी म्हणलं होतं की मी तुम्हाला सूर्य दाखवणार. तो बघा सूर्य अतिशय गोल चुटूक, लाल भडक, तांबडा कडक असा हा सूर्य दिसतो मला. तुम्ही बी पहा सूर्य. तुम्हाला सूर्य सकाळी आणि संध्याकाळी वेगळ्या कलरचा काबर दिसतो, म्हणजे लाल लाल थोडस ऑरेंज. इट्स अ सायन्स बेटा. यू वांट टू अटेंड माय क्लास. मास्तर आहे यू सांग. वांट टू जॉइन द क्लासेस. मास्टर सायन्स क्लासेस. करते आधी सांग. Refraction of light. This is a concept of refraction of light. And this is a concept of कामेला जाऊ द्या. नीट मधातून चाललेल्या हा. And this is a concept of wavelength. मराठीतून सांग, इंग्लिश The red light has a more wavelength. That's why the red light comes fast at us. मराठीतून सांग, इंग्लिश कळलं मला. अगं लाल जी लाईट असते त्याची वेवलेंथ जास्त असते म्हणून सगळ्यात अगोदर आपल्या जवळ लाल लाईट पोहोचते. मग तिचं लाईट फिटिंग कोण केलं? तिथं लाईट फिटिंग करायला तू गेलतीस. सांग की नाही. तू गेलतीस लाईट फिटिंग करायला. मग त्यांचं बिल कोण भरते? हा, बिल कोण भरते? मी भरतो. तुझ्या मेंदूला आपला सलाम. उभा टाकून सलाम. नीट सांग. आई आता सूर्याच्या लाईटचं लाईट बिल कोण भरते म्हणल्यावर तुला माणूस म्हणाव का जनावर म्हणाव? बाई. माणूस म्हणाव तर अक्कल नाही, गाडव म्हणाव तर शिकूट नाही तुला. बाई असा तुझा गेम झाला. बाई म्हण. आई इथं काय केलं दिलं? आई नाही थांबले. सूर्यामध्ये 7 कलर असतात. त्यावेळेस तिथे डिस्पर्शन होते. त्याला मराठीमध्ये परावर्तन असं काय तर म्हणतात. त्यावेळेस त्याचे 7 कलर असे सेपरेट दिसतात. 7 कलर सेपरेट दिसल्याच्या नंतर ते रेनबो मधले कलर का? रेनबो मधले 7 कलर. रेनबो मधले जे 7 कलर असतात
रेनबो मधले 7 कलर. यात निळा कलर असते, मग निळा काबर दिसत नाही सूर्य? तेच सांगतो मी. लाल कलर जो असतो त्या लाल कलरची वेव्हलेंथ जास्त असते. ती लाल कलरची वेव्हलेंथ आपल्यापर्यंत खूप फास्ट येते, म्हणून लाल कलर आपल्यापर्यंत दिसतो. प्रत्येक कलर एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक जसे जसे कलर यायला लागतात तसे सगळे कलर मिक्स होतात आणि त्या 7 कलरचा मिळून एकच व्हाईट कलरचा बीम तयार होतो आणि तो व्हाईट कलरचा बीम आपल्यापर्यंत येतो आणि पांढऱ्या कलरची लाईट आपल्याला दिसून येत असते. वा, याच्यापेक्षा जास्त जर काही शिकायचं असेल तर जॉईन मास्टर सायन्स क्लासेस. धन्यवाद. मंडळावारी आहे. आणि ही हिंगोलीची बहीण शिंगोली. तर या ठिकाणी स्पीड गन तुम्हाला दिसत असेल. आता आमच्या गाडीची स्पीड किती काउंट होते तिथं बघू आपण. 50 किलोमीटर पर आवर 46 ची स्पीड इथं काउंट झालेली आहे आमच्या गाडीची. आणि एरवी 40 40 30 40 130 140. नो फक्त 30 40. 130 140. 40. बर, थांब की दाखवते की मी, ते सुद्धा दाखवते मी. नहीं दिखेगा आपको. वाचलो 50च्या स्पीडनं गाडी चालवता असं सरकारला माहिती. बर, आणि मला तुला काय, तू माझं सरकार आहे. कुठपर्यंत आहो आपण सोलापूरच्या जवळ. किती छान सुंदर फुलं आहेत. माझ्या बायकोसारखी सुंदर आहेत फुलं एकदम. बर, माझी बायको दिसायला खूप छान आहे, काय पाहिजे की? पण एकदा जर डोक्यात सटकली की बिघडली. एवढी बिघडली इन्फानाइट. देखो ना गाइस, देखो ना इसका गोबर जैसा मुंह देखो ना गाइस. दाखव की आता तुझी स्पीड किती होती, दाखव. हा, बता दाखव. का बरं कमी केलास? दाखव, नीट गाडी चालवतोस. हा, दाखव की. अरे बापरे, डायरेक्ट. तर विट्यावरून आजी आमच्या सोबत आलेली होती, पण आजीला आमच्याकडे राहू वाटत नव्हतं, म्हणून आता आजी चालली उदगीरला. तर आजीला सोडायला आलोय आम्ही बस स्टॉपला. आणखी गाडी काही आलेली नाही. होय मोठी दीदीकडे राहिलीस, आमच्याकडे का बरं राहणार झालीस? आ, कधी राहिलीस? बघूयात, नेक्स्ट टाइम आली तर राहील. फोन कर. आणि इथे संध्याकाळी आई त्यांची प्रॅक्टिस करत होत्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.